काल मी हा व्हिडिओ टाकला होता की ही रेसिपी कोणाकोणाला पाहायला आवडेल, शॉर्ट टाकला होता. तर बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई पाहायला नाही पण खायला नक्कीच आवडेल. आता चिकन नॉनव्हेज असलं हे सगळ्यांना भरपूर आवडतं. चला आज रेसिपी खूप भारी होणार आहे, तरी शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि याच्याबरोबर तुम्हाला एक खुशखबरी सांगणार आहे मी. ती खुशखबरी ऐकल्याशिवाय अजिबात जाऊ नका बरं. चला तर काय केलं, सगळ्यात आधी पातेल्यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट छान तळून घेतली. आता इकडे मसाल्यामध्ये 2.5 चम्मच मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच प्रवीण मसाला, अर्धा चम्मच गरम मसाला आणि हे सगळे मसाले घेतलेले आहेत. आता याची स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर यूट्यूबवर मी पूर्ण टाकलेली आहे. यूट्यूबवर जर पाहत असाल तर समोर 3 डॉटवर क्लिक केलं की ही रेसिपी तुम्हाला पाहायला भेटेल. आता छान मसाले परतून घेतले आणि त्यानंतर टोमॅटोची गिरवी घातली. गिरवी छान परतून झाली. कांदा, खोबरं, फूल, धन्याची अशी पेस्ट केली होती. ही पेस्ट पण छान तळून घ्यायची. हे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत तळून झाले की थोडीशी कोथिंबीर घातली आणि शिजलेलं चिकन घातलं. आता हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि यामध्ये एसूर मसाला असेल, एसूर मसाला घाला. आता इथे मी फुटाणे वाटून घेतले होते, फुटाण्याचं वाटण घातलं, पाणी घातलं भरपूर आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे. आता पाहू शकता मला जितकं हवं तितकं पाणी घातलं. मी इथे ना 15 ते 16 लोकांसाठी चिकन बनवलेलं आहे, तर भरपूर पाणी घातलं. त्यानंतर चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी पण केलेल्या आहे, तुम्हाला नक्कीच सांगते. आता याला उकळी येते तोपर्यंत मी तुम्हाला खुशखबरी सांगते. तर आपल्या चॅनलचे 80,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. लवकरात लवकर 1 लाख हो हीच. चला तर मस्त आपलं चिकन उकळून थंड पण झालं. पाहू शकता मस्त वरतून कोथिंबीर घालायची, मस्त बाजरीच्या भाकरीसोबत खायचं. चला कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटू पुन्हाच एक